महत्त्वाची आहे। बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलेला आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं बिंदुसरा नदीला पूर आल्याची माहिती आहे। आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला जातोय। बीड जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलाय। या संदर्भात अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अशोक, सध्या बीड मधली नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच वर्षा, रात्रभर बीड शहरामध्ये प्रचंड मोठा पाऊस झाला। मुसळधार असा पाऊस झाल्याच्या नंतर आता जर आपण या ठिकाणी दृश्य पाहिलं तर ही बिंदुसरा नदी आहे जी बीड शहरातून वाहते आणि याच बिंदुसरा नदीमध्ये पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। याच ठिकाणच्या खासबाग परिसरामध्ये काही घरांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे आणि आता या नदीकाठच्या सर्वच लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि जे रस्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून बंद झालेले आहेत। लोकांची ये-जा बंद झाली आहे। पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेली आहे आणि पूर्णपणे या ठिकाणचे रस्ते बंद केलेले आहेत। दुसरीकडे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये देखील पाणी शिरलंय आणि एकूणच बीड शहरामध्ये किती प्रचंड मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडला आणि बीड जिल्ह्यामध्ये सध्याची काय स्थिती आहे हे यावरूनच लक्षात येत आहे। यामुळे आता बीड जिल्ह्यातल्या सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मात्र या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे। वर्षा, अशोक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरोड परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे। ईट आणि पाथरोड गावांचा संपर्क तुटलाय। ईट आणि पाथरोडला जोडणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणीही आलेलं आहे, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। भूम तालुक्यातील पाथरोड परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी वाहतूकही खोळंबलेली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। मराठवाड्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं होतं। 2 दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी असेल यामध्ये बरसताना दिसतोय। सध्या आपण भूम तालुक्यातील पाथरूड या गावामध्ये आहोत आणि पाथरूड ते ईट जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्याच्या पुलावरून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाण्याचा प्रवाह सुरू आहे। यातून मार्ग काढताना दुचाकीस्वार असतील किंवा शेतकरी असतील याला मोठ्या प्रमाणात अडचणी येताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल किंवा तूर असेल, सर्व हाताशी आलेले पीक अगदी सारं नाहीसं झालं आहे। आणखी अद्यापही पुढील 2 दिवस जो आहे तो पाऊस असाच बरसणार आहे। आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र प्रत्येक गावातलं हे वेगळं भयावह असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पाथरूड। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। भूम, परांडा परिसरातील नळी, दुधना, बाणगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे चेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं आता नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं जातंय। भूम तालुक्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांना तळ्याचं स्वरूप आलंय। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अलर्टही देण्यात आलाय। भूम, परांडा, वाशी अनेक भागामध्ये ओढ्यांनी धोकादायक पातळीही ओलांडलेली आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील ही सगळी दृश्य आहेत। मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस पडतोय। रस्त्यावर नदीप्रमाणे इथं पाणी वाहत असल्याचं आपण पाहतोय। तिकडे हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्याला या पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात 18,668 क्युसेक वेगानं विसर्ग केला जातोय। मराठवाड्यातून विदर्भात जाणारा पुसद, शेंबाळ, पिंपरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस होत असलेल्या पावसामुळे जे आहे ते सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। अनेक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते पुरानं वेढा घातलाय, पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि प्रत्येक शेतात शिवारामध्ये जे आहे ते पुराचं पाणी घुसलेले आहे। आपण बघतोय की या दृश्यामध्ये कशा प्रकारे हे पाणी जे आहे ते शेत शिवारातून वाहत आहे। हा कुठला नदी ओढा नसून तर हे सगळे शेतीचं शिवार आहे। आता मी कळमनुरी तालुक्यातील बोल्डा शिवार आहे। याच बोल्डा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना जे आहे ते सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि जिल्ह्यात अनेक शेतशिवार जे आहेत ते पाण्याखाली आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, टीव्ही9 मराठी, हिंगोली।
नांदेड जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नांदेड शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत। शहरातील बाबानगर रस्त्यावरून नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना जावं लागतंय। यावेळेस तारेवरची कसरत देखील करावी लागते। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि आपण बघतोय मध्यरात्रीपासून जे आहे ते नांदेड शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नांदेड शहरातील बाबानगर भागातील चित्र आपण पाहतोय। या रस्त्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या रस्त्याच्या पाण्यातून नागरिक जे आहे ते अशा पद्धतीनं तारेवरची कसरत करत वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात। आता मी नांदेड शहरातील बाबानगर परिसरात आहे आणि जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी या सगळ्या ऑरेंज अलर्टची दखल घेत नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस यांना सुद्धा आज सुट्टी जाहीर केली आहे। प्रशासनाच्या वतीने जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क ठेवण्यात आले आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये कोंढूर डिग्रस या शिवारातील मुसळधार पावसानं रस्ता खचलेला आहे। रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यानं डिग्रस गावाचा शहराशी संपर्क तुटलाय। जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचमुळे हे संपूर्ण नुकसान झालेलं आहे। कोंढूर डिग्रस शिवारातील ही दृश्य मुसळधार पावसाने या ठिकाणी रस्ता खचून गेलाय। वाहतूकही पूर्णपणे ठप्प झालेली आहे तर काही गावांचा संपर्कही तुटलाय। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं बीड जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालंय। शेतातील सर्व प्रकारची पिकं, फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। लातूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय। लातूर ते हरंगुळ जाणाऱ्या रस्त्यावर भुयारी पुलामध्ये पाणी घुसल्यानं वाहनं अडकली आहेत। हा रस्ता पाण्यामुळे पूर्णतः बंद झालाय। या पाण्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत होते। काही वाहनं देखील या पाण्यामध्ये अडकलेली आहेत। लातूर ते हरंगुळ रस्त्यावरची ही दृश्य